नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज दिल्लीमध्ये बऱ्याच घडामोडी घडल्यात. खरं तर त्या रात्रीपासूनच घडलेल्या आहेत, पण आज दुपारी 12:30 वाजता कॉकरोच जनता पार्टीचे प्रतिनिधी आणि सरकारचे प्रतिनिधी यांच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये आज चर्चा झालेली आहे, बैठक झालेली आहे. आणि ही दुसरी बैठक आहे. पहिली बैठक आपल्याला माहिती आहे, बोलवलं आणि 2-2.5 तास बसवून ठेवलं आणि केवळ 10-15 मिनटं फक्त काय मागण्या आहेत त्या ऐकून घेतल्या, त्याच्यावर कोणतंही भाष्य केलं नाही. पण आज खऱ्या अर्थाने ही एक बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये अंकुश दास आणि सौरभ दास आणि अंकुश म्हणून कोणीतरी दुसरे आहेत जे कॉकरोच जनता पार्टीचे आहेत, ते आणि JP नड्डा यांच्यामध्ये आज जी बैठक झाली ही अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीमध्ये 3 मागण्या ज्या प्रमुख आहेत त्या मांडण्यात आलेल्या आहेत. त्यातल्या 2 मागण्या या मान्य झालेल्या आहेत असं कॉकरोच जनता पार्टीकडून सांगण्यात येते. पण त्यावर कॉकरोच जनता पार्टी समाधानी नाही. कॉकरोच जनता पार्टीचं एकच मत आहे, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा झालाच पाहिजे. तो होत असेल तरच हे आंदोलन मागे घेतलं जाईल, अन्यथा आंदोलन सुरूच राहील. जरी सोनम वांगचुक यांनी आपलं उपोषण जरी मागे घेतलेलं असलं तरीही आंदोलन सुरू राहील. त्यांच्या तब्येतीची काळजी घेत आम्हीच त्यांना असं सांगितलं होतं की तुम्ही उपोषण मागे घ्या, आणि म्हणून वांगचुक यांनी उपोषण मागे घेतलं असं दिपके यांनी सांगितलं. पण आंदोलन हे तोपर्यंत चालू राहील जोपर्यंत हे सरकार धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेत नाही. त्यांनी हेही सांगितलेलं आहे की या चर्चेमध्ये शेवटी सरकारने, म्हणजे जेव्हा त्यांनी या चर्चेमध्ये ठाम मुद्दा मांडला की आम्हाला बाकी काही नको, आम्हाला धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पाहिजे, तेव्हा सरकारकडनं हे सांगण्यात आलेलं आहे की उद्या दुपारपर्यंतची वेळ द्या, आम्ही यावर काय आहे तो निर्णय घेतो. उद्या दुपारी पुन्हा 3 वाजता कॉकरोच जनता पार्टीच्या प्रतिनिधींना त्यांनी चर्चेसाठी बोलवलं आहे. म्हणजे ही आता चर्चेची 3री फेरी आहे. पहिली झाली 10 मिनिटाची, आज झाली जवळपास 2.25 तास, दीड एक तास तरी आज चर्चा झाली आहे. आणि उद्या परत चर्चेसाठी दुपारी 3 वाजता बोलवलेला आहे. या चर्चेमध्ये हे स्पष्ट होणार आहे की सरकार धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याच्या स्थितीत आहे किंवा नाही आहे. तुमची स्थिती काही असू देत, पण धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला पाहिजे ही अभिजित दिपके आणि कॉकरोच जनता पार्टीची मागणी आहे. अभिजित दिपकेंनी तर त्याच्या पुढे जाऊन असं सांगितलं आहे की उद्या दुपारपर्यंत आम्ही वाट बघू, जर सरकारने याचा निर्णय घेतला नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल. अधिक तीव्र म्हणजे आत्तापर्यंत तरी आम्ही धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागतोय, पण पुढे जाऊन आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सुद्धा राजीनामा मागू आणि ते सरकारसाठी चांगली गोष्ट नसेल. त्यामुळे उद्या दुपारपर्यंत तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही उद्या दुपारपर्यंत घ्या, नाहीतर हे आंदोलन अधिक तीव्र करू, अशा पद्धतीचा इशारासुद्धा दिपके यांनी दिलेला आहे. पण आज दिपकेंच्या बोलण्यात एक आशावाद दिसलेला आहे, तो म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईल, आपलं हे आंदोलन आता यशाच्या जवळ जात आहे असं त्यांनी आज त्यांचे जे काही आंदोलक आहेत त्यांच्या समोर बोलताना सांगितलं आहे. याचा अर्थ सरकारवर या आंदोलनाचा दबाव वाढला आहे. दबाव जाऊ देत, म्हणजे तो जंतर मंतरचा आहेच आहे, पण तुम्ही राज्यांमध्ये बघा, कोलकात्यामध्ये बघा, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आज विद्यार्थी रस्त्यावर उतरला आहे. पुण्यामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये सगळा क्राऊड रस्त्यावर उतरलेला आहे. आज मुंबईमध्ये आदित्य ठाकरेंच्या बरोबरीनं आपण बघतोय वंदे मातरम, जनगण मन या आंदोलनामध्ये आज सगळेजण तिकडे विद्यार्थी उतरलेले आहेत. देशभरातनं प्रतिसाद आहे, महाराष्ट्रातनं ठिकठिकाणावरनं उत्स्फूर्तपणाने आंदोलनं होत आहेत आणि सगळ्यात विद्यार्थी वर्ग जो आहे तो रस्त्यावर उतरतोय. त्यामुळे वातावरण देशातलं तापलं आहे आणि आता सरकारसमोर दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. म्हणून मी या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला हेच सांगणार आहे की होय,
उद्या दुपारपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याशिवाय सरकारच्या पुढे आता गत्यंतर नाही. उद्या दुपारपर्यंत ही बातमी आपल्यापर्यंत येईल की धर्मेंद्र प्रधान यांनी एकतर स्वतः राजीनामा दिलेला आहे किंवा त्यांना राजीनामा देण्यास सरकारने भाग पाडलेला आहे. आता त्यानंतर काय होईल तर त्यांना शिक्षण खात्यावरनं जास्तीत जास्त दुसरं खातं त्यांच्याकडे दिलं जाईल, ते मंत्रिपदी राहतील. अगदी तसं झालं नाही तर मग मात्र भाजपच्या मुख्य संघटन सगळ्या प्रवाहामध्ये त्यांना खूप मोठी म्हणजे जबाबदारी ही त्यांच्या संघटनेमधली ही दिली जाऊ शकते. पण शिक्षण खात्यावरनं धर्मेंद्र प्रधानांना हलवलं जाईल हे मात्र उद्या दुपारपर्यंत आपल्याला बातमी येऊ शकेल अशी आत्ताची दिल्लीमधली स्थिती आहे. इतकं वातावरण तापलेलं आहे आणि सरकारवर प्रचंड प्रेशर हे क्रिएट झालेलं आहे. हे एकमेव आंदोलन असं आहे की ज्यामुळे खऱ्या अर्थाने सरकारवर प्रेशर बिल्ड झालं आहे, दबाव वाढलेला आहे. त्यामुळे उद्यापर्यंत आपण थांबूयात. उद्या यावर काय अपडेट्स आहेत त्याच्यावरही मी व्हिडिओ करीन. पण धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा अटळ आहे हे मात्र नक्की. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.